आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन। 2-3 दिवसापूर्वीच तिथे आमच्याकडे आमची जी शेतकरी सोसायटी आहे ती पुनर्विकासासाठी गेलेली आहे। तिथे विकासकाची निवड सुद्धा झालेली आहे। विकासकाने ज्या गोष्टीची पूर्तता करायला पाहिजे पुनर्विकासासाठी त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळे अजूनही प्लॅन पास होण्यासाठी टाइम बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे आमच्या लोकांनी मागणी केली की आम्हाला भाडं चालू करा, आम्ही खाली करतो। परंतु विकासकाच्या ॲग्रीमेंटमध्ये भाडं प्लॅन पास झाल्यानंतर चालू करावं असं लिहिलेलं होतं। परंतु आम्ही लोकांनी मागणी केल्यामुळे विकासकाने ते 8 महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि नियमित भाडं त्यांना मिळत आहे। आणि काही ठराविक 10-20 लोक राहिलेले आहेत का ते भाडं घेत नाही। त्याच्यामधले सुद्धा काही लोकांनी नंतर 7-8 लोकांनी भाडं डिपॉझिट सुद्धा घेतलेली, परंतु का ते विरोध करतात हेच काही कळत नाही। आणि बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे तिथं राहण्यालायक सुद्धा राहिलेलं नाही। हे आमच्याकडे पत्र आहे। 229 लोकांपैकी 199 लोकांनी सहमती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः म्हणून बिल्डरकडे जाऊन किंवा आम्ही सोसायटीकडे पाठवून डिपॉझिट आणि भाडं रेग्युलर मिळतं आहे। या 199 लोकांचं कुठलंही दुमत नाही आहे, त्यांना रिडेव्हलपमेंट आहे। आणि जे 29 लोक जे बाजूला आहेत, बाजूला नाही म्हणता ते आमच्याही बरोबर आहेत, त्यांचा थोडा डिस्प्यूट आहे, तो पण आम्ही 2-3 दिवसामध्ये त्यांचा मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू आणि त्या पद्धतीने होऊन जाईल। नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन।